भाग 2. कांदे पोहे संपले. हसरे चेहरे या औपचारिक शुभेच्छा चालू होत्या. पण त्या घरात एक व्यक्ती अशी होती जिच्या आतमध्ये शांतता नव्हती. ती म्हणजेच सुनीता. सगळे गेले. घर शांत झालं. आरती देवघरात उभी राहून डोळे मिटून देवाला नमस्कार करत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद, विश्वास आणि भविष्याची स्वप्ने होती. आणि मागे भिंतीला टिकून उभी असलेली सुनीता, तिच्या डोळ्यात मात्र आग होती. तो माझाच होता. 2 वर्ष माझ्या मनात राहिलेला. आणि आज तो हिचा. त्या रात्री सुनीता झोपली नाही. ती खिडकीत उभी राहिली. बाहेर चंद्रप्रकाश होता, पण तिच्या मनात अंधारच होता. दुसऱ्या दिवसापासून सुनीताचा स्वभाव फारच बदलला. ती आरतीशी वरवर गोड बोलू लागली. अचानक खूपच काळजी दाखवू लागली. ताई, ऑफिस कसं चाललंय? अमर सर खूप स्ट्रिक्ट वाटतात का? लग्नानंतर तुझ्या जॉबचं काय? तो जॉब सोडणार आहेस की करणार आहेस? आरतीला हे प्रेमच वाटत होतं, पण ते मुळात तिचं नाटक होतं. सुनीता प्रत्येक उत्तर मनात नोंदवत होती. एक दिवस मुद्दामून सुनीता ऑफिस जवळ गेली. हातात फाईल, चेहऱ्यावर गोंधळ. नेमकाच अमर बिल्डिंग बाहेर येत होता. हॅलो अमर सर. अमर थबकला. अरे तुम्ही? हो, मी सुनीता, आरतीची बहीण. अमरने आदराने हसून मान हलवली. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. ताईला सांगितलं नाही. त्या वाक्यातच पहिली सुई अमरला टोचली गेली. कॉफी शॉपमध्ये ते दोघे बसले. सुनीता हळूहळू बोलू लागली, अगदी सावकाश आणि भावनिक हेतूने. आरती खूपच भोळी आहे. तिला पटकन लोकांवर विश्वास बसतो. ती ऑफिस आणि घरात वेगळीच असते. कधी कधी ती खोटंही बोलते. तसं काही मोठं नाही, पण अमर शांत होता. तो ऐकत होता, पण विश्वास ठेवत नव्हता. मात्र सुनीता थांबली नाही. मी फक्त बहीण म्हणून सांगते, तुम्ही दुखावू नका. हे तिचे शब्द नव्हते, तर तिने पेरलेलं बीज होतं. काही दिवसांनी सुनीता पुन्हा अमरला भेटली. यावेळी ती जास्त आत्मविश्वासात वाटत होती. ती अमरसमोर मुद्दाम वेगळीच भासू लागली. तिची ती स्टाईल, बोलण्याची ती ढब, नजर, सर्वच बदलले. तुम्हाला एक विचारू का? आरती तुमच्यासाठी योग्य आहे का? हा प्रश्न तिचा थेटच होता. अमर पहिल्यांदाच अस्वस्थ झाला. सुनीता, ही चर्चा योग्य नाही, तो स्पष्टच बोलला. पण सुनीता थांबली नाही. कधी कधी योग्य माणूस समोर असूनही आपण चुकीचा निर्णय घेतो. घरी सुनीताने नवीन नाटक सुरू केलं. आईकडे कुजबूज सुरू केली. आरती ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबतीये म्हणे. वडिलांसमोर देखील काळजी चालू झाली. अमर तर खूप व्यस्त आहे. तिला वेळ देतो का? आरतीला काहीच कळत नव्हतं. तिचं आयुष्य स्वप्नासारखं चाललं होतं. एक दिवस अमरला एक अनोळखी ईमेल आला. आरतीविषयी संशयास्पद शब्द, खोटे आरोप, खोटे संदर्भ, पण खाली मात्र नाव नव्हतं. अमरच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला, हे खरं असू शकतं का? आणि दूर कुठेतरी सुनीता आरशात पाहून हसत होती. आरती देवघरात बसली होती. ती म्हणाली, देवा, सगळं इतकं खूप सुंदर चालले. काही बिघाड आणून देऊ नकोस. आणि मागे दाराआड उभी असलेली सुनीता कुजबुजली. सुंदर गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत, ताई. अमरच्या आयुष्यात तो दिवस वेगळाच उजळला. ऑफिसमध्ये बसूनही त्याचं लक्ष फाईल्समध्ये नव्हतं. सुनीताने बोललेले ते शब्द, तो अनोळखी ईमेल आणि आरतीवरचा त्याचा विश्वास
या तीनही गोष्टी मनात एकमेकांवर आदळत होत्या. आरती माझ्याशी खोटं बोलत असेल का? ती माझ्यापासून काही लपवत असेल का? तो स्वतःलाच असे प्रश्न विचारत होता आणि स्वतःलाच उत्तर देता येत नव्हतं. दुसरीकडे आरती लग्नाच्या तयारीत गुंतलेली होती. आईसोबत साड्यांची निवड, नातेवाईकांचे फोन, घरातला गोंगाट. पण अमरचा बदललेला आवाज तिला जाणवत होता. फोनवर तो कमी बोलत होता. आधीसारखा हसत खेळत नव्हता. काहीतरी लपवत असल्यासारखं. एक दिवस आरतीने विचारलं, अमर, काही झालंय का? तू वेगळाच वाटतोय. अमर थांबला. नाही, काही नाही. पण त्या काही नाही मध्ये सगळं काही लपलेलं होतं. सुनीता आता अजून धाडसी झाली होती. ती मुद्दाम अमरला मेसेज करू लागली. तुम्ही ठीक आहात ना? ताई, मला जरा तणावातच वाटत आहे. तिला समजून घ्या हं. प्रत्येक मेसेजमध्ये ती आरतीला कुमकुवत दाखवत होती आणि स्वतःला समजूतदार दाखवत होती. एक दिवस तिने थेट बोलून टाकलं, अमर, मला एक गोष्ट सांगायची आहे, पण प्लीज गैरसमज करून घेऊ नका. अमर शांत राहिला. आरतीचं ऑफिसमध्ये कुणाशी तरी खूप जवळचं नातं होतं हे मी ऐकलंय. तो क्षण, तो एक वाक्य अमरच्या मनात खोलवर रुतलं. त्या संध्याकाळी अमर थेट आरतीला भेटायला तिच्या घरी आला. त्याचा चेहरा कठोर होता. डोळ्यात प्रश्न होते. आरती, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? आरती गोंधळली. काय? अमर, तू असं का विचारतोयस? कारण मला काही गोष्टी कळतायत. आरतीचा श्वास अडखळला. कोण म्हणतंय हे सगळं? आणि काय समजतंय तुम्हाला? तिनं थरथरत्या आवाजात विचारलं. अमर म्हणाला, सुनीता. आणि त्यानंतर काही क्षण गप्प राहिला. आरतीला समजलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अमर, ती माझी बहीण आहे. ती असं का करेल? पण अमर यावर उत्तर देऊ शकला नाही. संशयाने विश्वासावर पहिला वार केला होता. त्या रात्री आरती रडत होती. आईने जवळ घेतलं आणि विचारलं, काय झालं बाळा? आरती काहीच बोलली नाही यावर. फक्त मान खाली घातली. आणि दुसऱ्या खोलीत सुनीता शांतपणे मोबाईल पाहत होती. तिच्या ओठांवर हलकसं समाधानाचं हास्य होतं. बीज रुजले, आता वेळ लागेल, पण झाड नक्कीच उगवेल. एक दिवस सुनीताने अमरला थेट भेटायलाच बोलवलं. मला शेवटचं एक सांगायचं आहे, मग मी कधीच बोलणार नाही. ती मुद्दाम भावनिक दिसत होती. तिच्या डोळ्यात पाणी दिसत होतं. आवाजही तिने थरथरता केला होता. मी कधीच चुकीची नव्हते अमर. माझं प्रेम खरं होतं, पण कधीच बोलता आलं नाही. ती त्याच्या जवळ थोडी पुढे सरकली. आजही माझं मन तसंच आहे. क्षणभर वातावरण जड झालं. अमर इतक्यात मागे सरकला. बस सुनीता, हे चुकीचं आहे. तो उभा राहिला. आरती माझं आयुष्य आहे आणि तू तिची बहीण आहेस. आजपासून या विषयावर आपण पुन्हा कधीच बोलणार नाही. आणि तो तिथून निघून गेला. आणि सुनीता तेव्हा पहिल्यांदाच हरली होती. रात्री आरती छताकडे पाहत पडली होती. तिच्या मनात एकच प्रश्न. आणि दुसरीकडे सुनीता आरशासमोर उभी राहून स्वतःशीच म्हणाली, मी हरली नाहीये. हा शेवट नाही. हा फक्त मध्य आहे. त्या रात्री पावसाने शहर झोडपून काढलं होतं. आकाशात वीज कडाडत होती.
जणू आज साचलेलं सगळं बाहेर ओकायची वेळ आली होती. आरती खोलीत एकटीच बसली होती. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, पण मनात आज पहिल्यांदाच निर्णय होता. ती स्वतःशीच म्हणाली, मी शांत राहिले म्हणूनच इतकं सगळं वाढलंय आज. आता आज नाही तर कधीच नाही. त्यानंतर ती उठली. हॉलमध्ये सुनीता मोबाईलवर कुणाशी तरी चॅट करत बसली होती. आरती थेट समोर उभी येऊन राहिली. सुनीता. त्या आवाजात ना राग होता ना भीती, फक्त थकलेला ठामपणा होता. सुनीता अचानक दचकली आणि विचारलं, काय झालं ताई? आरती एक पाऊल पुढे आली. तू अमरला काय काय बोललीस? माझ्याबद्दल खोटं काय काय सांगितलंयस? सुनीता हसली. ते हसू थंड होतं आणि धारधारही. खोटं? मी फक्त सत्य सांगितले. सत्य? आरतीचा आवाज थरथरला, पण तो तुटला नाही. तू माझी बहीण आहेस सुनीता. माझ्या आयुष्याशी खेळण्याचा तुला अधिकार नाही. त्यानंतर क्षणभर शांतता पसरली आणि मग सुनीता फुटली. सुनीताचं खरं रूप बाहेर आलं. कारण तो माझा होता. ती किंचाळली. 2 वर्ष मी त्याला विसरू शकले नाही आणि तू सहज त्याला मिळवलंस. आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. मिळवलं? मी काहीच मिसकावून घेतलं नाहीये. सुनीता पुढे सरसावली. मग तू त्याच्यावर प्रेम करायला नको होतंस. तू माझी मोठी बहीण आहेस. त्यानंतर आरतीने डोळे पुसले आणि पहिल्यांदाच आवाज उंचावला. मोठी बहीण म्हणून मी तुला सगळं दिलं, म्हणून तू माझं सुख हे गिळून टाकायला सांगतेस का? यावर ती जरा जास्तच चिडली. त्यानंतर सुनीता शांत झाली, पण तिच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता. तो फक्त हट्ट दिसत होता. त्यानंतर आरती खिशातून फोन काढते आणि म्हणते, हे बघ. ती स्क्रीनवर मेसेज दाखवते. सुनीताचे अमरला पाठवलेले मेसेज. खोटे आरोप आणि शेवटचा, जर ती सोडून गेली तर मी इथेच आहे. सुनीताचा चेहरा पांढराच पडतो. तू माझा फोन पाहिलास? हो, आरती शांतपणे म्हणाली. कारण माझ्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह आलं होतं. दुसऱ्या दिवशी अमरला तिने घरी बोलावलं. तिथे आई, वडील, प्रतापराव सगळे उपस्थित होते. आरती सगळं काही सांगते. एकही शब्द कोणापासून लपवून ठेवत नाही. सुनीता मात्र खाली मान घालून बसलेली असते. अमर उठतो. तो थेट सुनीताकडे पाहतो. तू मला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केलास, पण एक गोष्ट लक्षात ठेव. त्यानंतर तो आरतीकडे वळतो आणि म्हणतो, माझा विश्वास तुझ्यावरच आहे आणि तो कोणाच्याही शब्दांनी हलणार नाही. आरतीच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते विजयाचे होते. आई पुढे येते आणि म्हणते, सुनीता, हे काय केलंस तू? सुनीता कोसळते. अगं आई, माझं प्रेम होतं. मी हरले. प्रतापराव गंभीर स्वरात म्हणतात. प्रेमात हरलेली माणसं चुकीची नसतात. हां, पण सूड घेणारी माणसं अपराधी ठरतात. ते वाक्य सुनीताच्या मनावर खोलवर बसतं. रात्री सुनीता बॅग भरत असते. ती हॉस्टेलला परत जाणार असते. आरती दारात उभी असते. मी तुला माफ करते, ती हळूच म्हणते. सुनीता थांबते. दोघींच्या नजरा भिडतात. पहिल्यांदाच सुनीताच्या डोळ्यात पश्चाताप दिसतो तिला. त्यावेळी अमर आणि आरती शेजारीच उभे असतात. आरती मनात म्हणते, प्रेम सोपं नसतं, पण खरं असेल तर ते टिकतं. ही कथा कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि हो,
अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.